खरं तर थोडं टेन्शनमध्ये आहे. एवढी मोठी गर्दी बघायची कधी सवय नव्हती आणि आज इथं बलशाली युवा हृदय संमेलनाला साक्षात ज्ञानरूपी गंगा अवतरली आहे. तरुण तरुणी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि जी ज्ञानरूपी गंगा ज्यांनी अवतरली ते साक्षात आमचे इंद्रजित काकाजी भगीरथ आहेत आणि त्यांच्यासमोर ही बोलण्याची संधी मिळते. मला वाटतं माझ्या आयुष्यातला हा सर्वोच्च क्षण आहे. हे सोडलंच चालेल. लग्नामध्ये पहिल्यांदा फेटा बांधला ना आज दुसऱ्यांदा बांधला. दोन्ही गोष्टी फार अवघड आहेत तशा. इथं बायको नाही त्यामुळे बोलण्याचं धाडस करतोय, नाही तर घरी गेल्यानंतर परत जेवणाचे वांदे होणार आहेत. खरं तर काय बोलावं, जो यज्ञ इथे 23 वर्ष झालं चालू आहे आणि जेव्हा सुरू झाला तेव्हा मी 10 वर्षाचा होतो. आज माझं वय 33 वर्ष आहे आणि शिवम प्रतिष्ठानचं हे बलशाली युवा हृदय संमेलन 24व्या वर्षात पदार्पण करते. आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत. समाजामध्ये आपण जर बाहेर पाहिलं, मोबाईल उघडला, टी व्ही उघडली, पेपर वाचला, तर इतकं सारं नैराश्याचं वातावरण इकडं तिकडं पसरलं आहे आणि त्या नैराश्याच्या वातावरणामध्ये मला वाटतं हे घारीवाडी म्हणून माणुसकीचं बेट उभं राहते. आमचं फार लहान काम आहे, मुंगीच्या पाया एवढं आम्ही काम करतो, पण त्या कामाला काकाजींनी आशीर्वाद दिले. काकाजींचे पाय काही महिन्यापूर्वी तिथे लागले आणि आज त्यांनी इथे बोलवलं. तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याचा, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याचं भाग्य मला मिळालं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. इथं आल्यानंतर सुरुवातीला ठरवलं होतं की आपण काही बोलायला जात नाही, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या तिथे जाऊन, आणि जसं आलं तसं शिकतोय की काय व्यवस्था असावी, कार्यकर्ते म्हणजे काय असतात. इथलच्या कार्यकर्त्यांकडे बघितलं की 10%ही आम्हाला गुण द्यावाटन झालेत. काय झटतायत सगळेजण. वयस्कर माणसं माझ्या पाया पडतायत, तर असं वाटतं की म्हणजे साक्षात कुठेतरी अशी पंढरी वसली आहे. माऊलींचं कुठेतरी असा सप्ताह असतो ना, असा सप्ताह भरला आहे आणि सगळेजण इथे त्या गोष्टीचा आनंद घेत आहेत. अनघाताईंचं तुम्ही मगाशी ऐकलं, त्या स्वतः अँकर असल्यामुळं त्यांची खूप अमोघ वाणी आहे, खूप गोड त्या बोलल्या. कदाचित मला तितकं चांगलं तुम्हाला सांगता येणार नाही, पण काही जर बोलता बोलता चुकलं तर ते लहान भावाचे बोबडे बोल समजून तुम्ही माफ करावं. माझं नाव अशोक देशमाने. मी मूळचा परभणी जिल्ह्याचा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये मंगरुळ म्हणून छोटं गाव आहे, 2000-3000 लोकसंख्येचं. त्या गावात माझा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर ज्ञानोबा तुकोबांचे अभंग ऐकून आम्ही मोठे झालो. आईवडील दोघंही वारकरी आहेत. लहानपणापासून त्यांनी खूप कष्टातून आम्हाला शिकवलं. गावामध्ये एक लँडलाईन असायचा. 2000-3000 लोकसंख्येच्या गावामध्ये एक लँडलाईन जुना असायचा आणि मग एका कोणाचा जर मामाचा फोन आला की त्या घरी सांगायचे की तुमचा फोन आला आहे, अर्ध्या तासाने तिथे जाऊन थांबा. कधी कधी रविवारी सुट्टी असली की 2 रुपये आम्हाला मिळायचे. गुळाच्या ढेपी शेतातून लोकांच्या घरी आणायच्या, काही कामं करायचे. आईवडिलांना वाटायचं की आपला पोरं शिकायला पाहिजे. घरची खूप गरिबी आहे, मराठवाड्यात सारखा दुष्काळ पडतो, कधी कधी 2-2, 3-3 वर्ष पाऊस नसतो, पाऊस झाला तर अति होतो. त्यानंतर कधी कधी पीक चांगलं निघतं पण बाजारभावच मिळत नाही. आणि मग आपल्या मुलाने चांगलं शिकायला पाहिजे. मग त्या दोघांची खूप धडपड असायची. धडपड इतकी असायची की
माझी आई दुसऱ्याचे जुने ब्लाऊज घालायची. वडील शिवणकाम करायचे. शिवणकाम करत करत शेतीतलं काम करायचे. 7-8 एकर शेत होतं तर ते दोघंच खुरपायचे. बाई लावायला पैसे नसायचे आणि मग आलेले पैसे मुलाच्या शिक्षणाला द्यायचे. 7वीपर्यंत गावात शिक्षण झालं. 7वीच्या पुढे रामेटाकळी म्हणून बाजूचं गाव होतं, तिथे शिक्षण झालं. सायकल घ्यायला पैसे नसायचे. मुलींना गव्हर्नमेंटने पास फ्री केली होती आणि एस टीनं जर जायचं असेल तर जायचे 4 रुपये आणि यायचे 4 रुपये, असे 8 रुपये लागायचे आणि घरून आम्हाला 2 रुपये मिळायचे. मग आमच्याकडे कमांडर गाड्या होत्या. त्या कमांडर गाड्याच्या टपावर बसून आमचा प्रवास व्हायचा शाळेसाठी. कधी टपावर बसायचं, कधी बोनटवर बसायचं आणि असे 3-3 वर्ष आम्ही शाळेचे 8वी ते 10वीचे कंप्लीट केले. 8वी-9वीमध्ये मग आमचे काटोळे सर होते. त्यांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांचं पुस्तक वाचण्यात आलं आणि मग त्या विचारांनी झपाटून टाकलं की आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग पुढचं शिक्षण 11वी-12वीच्या नंतर परभणीला झालं. 11वी-12वीपासून पुढचं शिक्षण जेव्हा घ्यायला गेलो तर घरून 200 रुपये मिळायचे आणि मला खर्च 1200 रुपये लागायचा. तर मग आपले 1000 रुपये आपण काम करून कमवायचे. ट्रकवर काम केलं, गॅरेजवर काम केलं, बाकीच्या बऱ्याच गोष्टी केल्या. आणि मग कॉलेजमध्ये असताना स्वामी विवेकानंदासोबत बाबा आमटेंचे विचार खूप प्रेरित करून गेले. आपण जेव्हा बघतो की सकाळी सरांचं व्याख्यान झालं, त्यांना पाय नव्हते, चालता येत नाही, तरी पण इतकी उत्तुंग झेप त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतली. अनघाताईंना एवढं मोठं चॅलेंज असून सुद्धा त्यांनी इतकी मोठी झेप त्यांच्या आयुष्यात घेतली. आणि मग बाबा आमटेंचे विचार, त्यांचं काम जेव्हा माहिती पडलं तेव्हा असं वाटलं की ईश्वराने आपल्याला सुंदर शरीर दिले, हात दिलेत, पाय दिलेत, आपण तक्रार का करायची? मग आपण तक्रार न करता आपल्याला समाजाला काही देता येते का, आपल्याला इतरांना काही मदत करता येते का, तर ते आपण करायला पाहिजे. मला वाटतं जगातला सगळ्यात सुंदर क्षण कोणता असतो, तर आपण झोपेतून जेव्हा उठतो तो जगातला सगळ्यात सुंदर क्षण असतो. कारण की जगातले असे हजारो माणसं आहेत की जे रात्री झोपतात ते सकाळी उठतच नाहीत. जगात हजारो माणसं अशी आहेत की ते दुसरा दिवसच बघत नाहीत. कोणी ॲक्सिडेंटमध्ये मरतंय, कोणी हार्ट अटॅकने मरतंय, कोणी वेगळा वेगळा रोग होऊन मरतंय. आणि मग देवाने आपल्याला दुसरा दिवस दाखवला आहे. हे देवानं दिलेलं आपल्याला सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. देवानं आपल्याला दिवस दाखवला आहे, त्याचबरोबर देवानं आपल्याला हात दिलेत, पाय दिलेत, याच्या मागे सुद्धा काहीतरी कारण आहे. मग आपण आपल्या नावाला सार्थकी वागू शकतो का? आपलं नाव जर आईवडिलांनी अशोक ठेवलं तर आपण इतरांचा काहीतरी शोक दूर करण्यासाठी प्रयत्न करू शकतो का? पण काही कळत नव्हतं. परभणी जिल्हा म्हणजे काय फार एकदम विकसित जिल्हा असं काही नव्हता. सांस्कृतिकी जडणघडण तेवढी मोठी तिथे नसायची. आणि मग काही सुचायचं नाही. मग त्या विचारांमध्ये माझी मास्टर्स झालं, कम्प्युटरमध्ये मास्टर्स कंप्लीट केलं. त्याच्यानंतर पुढचं शिक्षण हैदराबादला झालं. हैदराबादला शिकत असताना जाणवलं की आपण खूप चांगली टेक्नॉलॉजी शिकतोय, ही टेक्नॉलॉजी समाजाच्या कामी येत नाही आहे. पण मग घरच्या गरिबी अडचणी इतक्या होत्या की पटकन नोकरीला लागायला पाहिजे, घरामध्ये करता पुरुष कोणी नाही आहे. आणि मग आय टीतलं परत पुढचं शिक्षण घेतलं आणि मी 2012मध्ये नोकरीला लागलो. विप्रो कंपनी होती, वयाच्या दुप्पट तिप्पट सॅलरी होती, सगळं चांगलं सुरू झालं. पण मागं वळून बघितलं तर खूप साऱ्या लोकांनी मला मदत केलेली होती. कोणीतरी मेसचे पैसे दिले होते, कोणीतरी रूमचं भाडं दिलं होतं, कोणीतरी मित्रांनी मला नोट्स दिल्या होत्या. आणि मग तेव्हा वाटलं की आपण आपल्या परीने इतरांना काहीतरी मदत करायला पाहिजे. मग आज आपण काय करू शकतो, तर ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्यांना आपण परतफेड म्हणून थोडंफार द्यायला पाहिजे. आणि मग पगारीतला थोडासा हिस्सा बाजूला काढायला लागलो. आणि जे ग्रामीण भागामध्ये गरजू मुलं आहेत त्यांच्या फीस भरणं असतील, बाकीच्या गोष्टी करणं असतील, ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलो. हे सगळं चालू असताना 13, 14, 15मध्ये मराठवाडा विदर्भात खूप दुष्काळ पडला. आणि मी पाहिलेला तो सगळ्यात मोठा दुष्काळ होता.
2015मध्ये जेव्हा गावी गेलो तेव्हा आमच्या गावामध्ये 7-8 किलोमीटरवर पाणी नव्हतं. आता तुम्ही इकडे खूप पाणीदार भागातले लोक आहात, त्यामुळे दुष्काळ कितपत माहीत आहे हे माहीत नाही. आमच्या पुण्यातल्या लोकांना दुष्काळ सांगायचं म्हणजे 2 तास नळाला पाणी नाही आलं म्हणजे त्यांना सगळ्यात मोठा दुष्काळ वाटतो. आमच्या 8-8 किलोमीटर आईला पाणी मिळायचं नाही. लोक गाव सोडायला लागले होते, घर सोडायला लागले होते. पोट भरण्याचे प्रश्न इतके मोठे होते की फक्त आत्ता पोट भरायचं यासाठी सगळेजण धडपड करत होते. मी गावी गेल्यानंतर म्हटलं आता खूप चांगलं चालू आहे, मस्त पगार चालू आहे, काही टेन्शन नाही आहे. आईवडिलांना घ्यायचं आहे, आईवडिलांना घेऊन आता पुण्यामध्ये राहायला येऊ, 2 BHK फ्लॅट करू आणि लग्न करायचं. नोकरी झाली, आता लग्न करायचं आहे. घरचे पाहुणे रावणे सगळ्या ठेपे येत होते की यावर्षी आहे का, यावर्षी आहे का. तर म्हटलं यावर्षी काय नाही आहे, पुढच्या वर्षी बघूया. पण पांडुरंगाने काहीतरी दुसरंच नियोजलं होतं, ईश्वराच्या मनात काहीतरी वेगळं होतं. आणि मग माझ्या आयुष्यात काही घटना घडत गेल्या ज्याच्यामुळे आपण का जगतोय या प्रश्नाचं उत्तर शोधायला मी लागलो. ॲक्सिडेंटमध्ये गेले. गावाहून जेव्हा वापस येत होतो, गावातले लोक गाव सोडत होते. मी त्यांना म्हटलं तुम्ही गाव सोडताय पण या मुलांच्या शिक्षणाचं तुम्ही काय करणार. जर हे मुलं आज नाही शिकले तर हे कुठेतरी गावगुंड होतील, व्यसनांच्या अधीन जातील. तर ते म्हटले शिकून काय कलेक्टर थोडी होणार आहे साहेब. आणि मग तेव्हा त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की खरंच शिकून कलेक्टर थोडी होणार आहे आणि नाही झाला तर कोणाला फरक पडणार आहे. आणि मग आपण म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं खूप प्रेम आहे. पण मग जेव्हा नोकरी लागते तेव्हा वेगळ्याच काहीतरी गोष्टी होतात. सासूरवाडी माझा देश आहे, माझ्या बायकोवर माझं प्रेम आहे, तिच्यासाठी जे लागेल ते करायची तयारी आहे. पण माझं लग्न झालेलं नव्हतं. 2 दिवस पुण्यामध्ये आल्यानंतर त्याच चक्रामध्ये दिवस गेले की काहीतरी व्हायला पाहिजे, काहीतरी चुकतंय. पण काय चुकतं हे कळत नव्हतं. IT क्षेत्रामध्ये होतो. IT क्षेत्रातली तुम्हाला कितपत माहिती आहे माहीत नाही. IT क्षेत्रामध्ये दर शनिवारी लोक पार्ट्या करतात. 5 दिवसाचा ताण त्यांना येतो, खूप थकलेले असतात आणि मग त्यांना शनिवारी रविवारी पार्टी केल्याशिवाय गत्यंतर नसतं. माझा एक अमित नावाचा मित्र होता, सेम वयाचा होता. 70-80 हजार महिन्याला पगार असेल पण 25 तारखेला त्याच्याकडे 100 रुपये सुद्धा नसायचे. आणि मग ज्या भागातून मी आलो होतो त्या भागामध्ये तितक्याच रकमेसाठी लोक आत्महत्या करायचे, तितक्याच रकमेसाठी लोकांचे घरं मोडायचे, मुलींचे शिक्षण थांबायचे. आणि मग असं वाटलं की आपण ह्या लोकांमध्ये का राहतोय. आपण खूप पळू, खूप पळल्यानंतर आपल्याला खूप चांगलं 2 BHK फ्लॅट मिळेल, चांगली गादी मिळेल, पण त्या गादीवर झोप लागेल का नाही माहीत नाही. आणि जर आपल्याला झोप पाहिजे असेल तर ती झोप आपल्याला कुठेही लागेल. मग आपल्याला गादी पाहिजे का झोप पाहिजे, ह्या 2 गोष्टीपैकी आपल्याला एक निवडायला पाहिजे. आणि मी म्हटलं की नाही बाबा, आपण जेव्हा 3 तास पिक्चर बघतो, 3 तास पिक्चर बघितल्यानंतर जेव्हा आपल्याला पिक्चर आवडतो तेव्हा आपण काय म्हणतो, पिक्चर चांगला होता, पैसे वसूल झाले. आणि नाही आवडला तर पैसे वेस्ट गेले आणि टाईमही वेस्ट गेला. जर आपण 3 तासाचा एवढा विचार करतो तर मग आयुष्य तर देवाने एकदाच दिले, हे काय परत मिळणार नाही आहे. काही काळ असा होता की मी 10 वर्षाचा होतो, बघता बघता 20चा झालो, आता 30चा झालो आहे. आणि असंच बघता बघता मी 60चा होणार. 60ला नाही थांबलो तर 80व्या वर्षी तरी देव म्हणेल की आता थांब, जागा खाली कर. हे जग हजारो वर्षापूर्वीचं आहे, हे जग परमनंट आहे. आपण इथं 70-80 वर्ष राहायला आलोत, आपण टेम्पररी आहोत. हे शरीर आपल्याला देवाने फक्त एकदा दिलंय. तुम्ही त्याला पावडर लावलं आणि नाही लावलं, तुम्ही त्याला भाकर खाऊ घातली काय आणि काजू बदाम खाऊ घातलं काय, तरी लोक त्याला जाळणार आहेत. आणि मग म्हटलं की हे जर देवाने आपल्याला एकदा दिले तर ह्या शरीराचा उपयोग व्हायला पाहिजे. गंजून मरण्यापेक्षा झिजून मरूया आणि कोणाच्या तरी कामाला येऊया. आणि मग तिथून स्नेहवनची सुरुवात झाली.
मग स्नेहवनची सुरुवात म्हणजे काय, 26 वर्ष वय होतं. बरेच जण 26 वर्षाचे असतील. काय करायचं माहीत नाही. आजूबाजूच्या मित्रांना जेव्हा सांगितलं तेव्हा ते हसायला लागले. ते म्हटले, अरे आता काय असं आहे, मी म्हणतो फॉरेनला जायचं आहे, कुठेतरी अमेरिकेत सेटल व्हायचं आहे, दुसरं काहीतरी बघायचं आहे, आणि तू म्हणतो की काहीतरी मुलांसाठी काम करायचं आहे, जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणायचं आहे. जेव्हा आपण एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात करतो, पहिला विरोध घरातून होतो. माझी आई म्हणली, नक्की याला कोणीतरी करणी केली, कानं फुकलेत म्हणली, भानामती काहीतरी झालंय म्हणली, फार अवघड झालंय, लिंब पिंब वळावं लागतील. पण त्या आईचं प्रेम होतं. 1 महिना घरामध्ये संघर्ष चालला, करायचं का नाही करायचं. पण मी म्हटलं, जर मी एखादं काम आज नाही करू शकत तर ते काम मी उद्याही नाही करू शकत, कारण की उद्या कोणाच्या आयुष्यात कधी उगवत नाही. आणि मग ठरलं की आपल्या पगारीतून आज किती मुलं सांभाळू शकतोय. समाज मदत करेल नाही करेल, कितपत करेल हा नंतरचा प्रश्न राहिला. पण आपल्याला समाजाला काहीतरी द्यायचं आहे, समाजाकडून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे, यासाठी आपण काम चालूच नाही करायचं, तर आपल्याला समाजाला काहीतरी द्यायचं आहे. आणि मग पहिल्या वर्षी 26व्या वर्षी 18 मुलांची जबाबदारी पुण्यात घेतली आणि 18 मुलांपासून स्नेहवनची सुरुवात झाली. मग स्नेहवन काय होतं, तर 10 बाय 10च्या 2 रूम भाड्यानं घेतल्या आणि मग तिथं काम चालू झालं. सुरुवातीला हातामध्ये काहीही नसल्यामुळे मग कसं करायचं, तर मग म्हटलं नाईट शिफ्ट करूया, रात्रपाळीचा जॉब करायचा आणि दिवसा हे करायचं. पण काही झालं तरी मुलं शिकवायची. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांनी झंझावून सोडलं होतं की आपल्याला गरिबाचे मुलं शिकवायचे आहेत, बाकी काय असू नसो. ज्या अडचणी आपल्या आयुष्यात आल्या त्या अडचणी कोणाच्या आयुष्यात येऊ नये. आणि मग सुरुवातीला 1 आठवडा नाईट शिफ्ट करणं फार अवघड जायचं. आणि स्नेहवनचं जेव्हा ध्येय डोळ्यासमोर मिळालं की आपल्याला गरिबाचे मुलं शिकवायचे आहेत, अडचणीतल्या लोकांची मुलं शिकवायचे आहेत, जवळपास 9 महिने मी रात्रपाळी केली, 9 महिने नाईट शिफ्ट केली. रोज रात्री जॉबला जायचं, दिवसा सगळे हे कामं करायचे. कमीत कमी 3 ते 4 तास झोप व्हायची. असंख्य अडचणी यायच्या, फिजिकल मेंटल ट्रेस यायचा. वेगवेगळ्या भागातून 18 मुलं पुण्यासारख्या ठिकाणी आणले. आईवडिलांचा सुरुवातीला खूप अपोज झाला आणि मग हळूहळू त्यांचा विरोध मावळला आणि ते पुण्यात माझ्यासोबत राहायला आले. पुण्यात राहायला आल्यानंतर असं जाणवलं की समाजामध्ये खूप चांगले माणसं आहेत, जे तुम्हाला 4 रुपये देतील, 4 मिनिट देतील, पण वेळ देणं फार अवघड आहे. आणि मग जेव्हा मुलांचे प्रश्न समजायला लागले, कोणी पहिलीचा मुलगा आहे, कोणी दुसरीचा मुलगा आहे, कोणी चौथीचा मुलगा आहे, असं वाटलं की आपल्याला या मुलांना जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं आहे. 9-10 महिन्यानंतर तब्येत खूप खालावत होती. आईवडील दोघंही गावची शेती वाडी सगळं सोडून दिलं, घराला कुलूप लावला आणि ते पुण्यात राहायला आले. आई माझी जवळपास 20 लोकांचा स्वयंपाक एकटी करायची. वडील मुलांना मृदंग शिकवायचे, बाकी कामं करायचे आणि त्या 10 बाय 10च्या रूममध्ये आम्ही 25 ते 30 जण झोपायचो. त्या फोटोमध्ये तुम्ही बघितलं असेल की एका रूममध्ये 16-16 मुलं झोपायची. तसे आम्ही 3.5 वर्ष काढले. आणि मग लग्नाचा घरात विषय निघाला की आता लग्न करायचं आहे. लग्ना अगोदरचे 18-20 मुलं ह्या पोराला झालेत, लग्न करेल का नाही माहीत नाही. आईवडील वेगळ्याच टेन्शनमध्ये होते. आणि मग म्हटलं की बाबा ठीक आहे, काय अडचण नाही आहे. पण एखाद्या मुलीला जेव्हा आपण सांगू की मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तिचे स्वप्न वेगळे असतील की आपल्याला शनिवार रविवारी सुट्टी असेल, नवरा कुठेतरी छान फिरायला घेऊन जाईल, गिफ्ट देईल, बाकी गोष्टी करेल. आणि आपलं तर अवघडच आहे, नोकरी तर सोडून द्या, घरामध्ये इतका संसार आहे, इतका परिवार आहे की ह्याचा स्वयंपाक पाणी करणं, बाकी गोष्टी करणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्येच वेळ जातो. आणि जर उद्या आपल्याला लग्नानंतर नोकरी सोडावी लागली तर ते मुलीला धोका दिल्यासारखं होईल. तर मग आपल्याला कोणालाही अंधारात ठेवण्याचा अधिकार नाही आहे. आपल्याला जे काय आहे ते अगोदर निवडायचं. आपल्या आयुष्याची आपण राखरांगोळी करू शकतो, पण कोणाच्या मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी आपण करू नये. त्यामुळे मग ठरवलं की दोन्हीपैकी एकच आधी निवडायचं, की आपण आपली नोकरी, आपला घर संसार बघायचा की पूर्णपणे झोकून देऊन ह्या कामाला वेळ द्यायचा. आणि मग विचारांती ठरलं की आपण नोकरीला सोडचिठ्ठी द्यायची. आज साधारणतः 25 ते 30 लाखाचं पॅकेज राहिलं असतं. 2016 मी ऑफिशियली नोकरी सोडली. आता नोकरी सोडल्यानंतर पुढचा प्रवास फार मजेशीर होता. सुरुवातीला 1 तारखेला पगार झाली की आम्ही किराणा भरायचो, 1 तारखेला पगार झाली की दुधाचं बिल द्यायचो. आणि नोकरी सोडल्यानंतर मग 25-30 लोकांचं कुटुंब सांभाळणं फार अवघड व्हायला लागलं. त्यामध्ये लग्नाचा विषय घरात निघाला. आणि लग्नाचा विषय घरात निघाल्यानंतर मग फार मज्जा सुरू झाली.
अगोदर आमच्याकडे हुंडा पद्धती आहे. मामाचा मुलगा 10 लाख रुपये घेऊन मागवता की माझी मुलगी कर. नोकरी सोडल्यानंतर त्यानं फोन उचलणंच बंद केलं. ते म्हटलं आता याचेच खायचे वांदे झालेत, आपल्या पोरीला काय सांभाळणार आहे. पण जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी निर्णय घ्यायची वेळ येते आणि जर तुम्ही निर्णय योग्य घेतला तर पुढचे रिझल्ट्स फार चांगले येतात. श्रीमंत घरच्या मुलीशी लग्न करायचं नाही आणि कोणताही हुंडा घ्यायचा नाही असं आम्ही ठरवलं. खेड्यापाड्यामध्ये चर्चा सुरू झाली, पाहुण्यांमध्ये चर्चा सुरू झाली की हा हुंडा का ना म्हणतोय. नोकरी नाही आहे पण शेती तर आहे, पाण्याची शेती आहे, दुसरं काय आहे, चांगलं घर आहे, 5-10 लाख रुपये तरी येतील. नाही म्हणतोय म्हणजे याच्यात नक्की काहीतरी घोळ आहे. याला नोकरी सोडली का नाही सोडली, का हाकलून दिलं याला कोणी, बाकी काय गोष्टी केल्यात का. खेड्यापाड्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या चर्चा रंगतात. ज्याला जसं तोंड असेल तसं ते बोलायला लागतात. मला खूप हसू यायचं की मी म्हणायचो आपल्याला जर कोणी नाव ठेवतंय ना तर त्याचा आपण धन्यवाद द्यायला पाहिजे की तो घरचं खातोय आणि माझ्या चुका सांगतोय किंवा मला सुधारण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे जेव्हा केव्हा निंदक तुमच्या आयुष्यात भेटतो असं समजायचं की तो आपल्यावर उपकार करतोय. त्याच्या इतका उपकार करणारा प्राणी दुसरा कोणतीच नाही आहे. मग आम्ही ठरवलं की आपण 2 अटीवर लग्न करायचं की कोणताही हुंडा घ्यायचा नाही आणि गरीब घरच्या मुलीशी करायचं जिला हे संसार मान्य असेल. दिवाळीच्या 15 दिवस सुट्ट्या होत्या. 15 दिवसामध्ये मुलगी पाहायची होती, लग्न करायचं होतं आणि वापस यायचं होतं. मुलं गावी गेले. गावी गेल्यानंतर आम्ही आमच्या गावी गेलो. एका दिवसामध्ये 3 मुली पाहायचा कार्यक्रम सुरू झाला. सकाळी एकीकडे कांदे पोहे खायचे, दुपारी एकीकडे जेवण करायचं, 3 वाजता परत चहापाणी घ्यायचा आणि वापस यायचं. मग मुलगी पाहायला गेले की लोक विचारायचे की तुम्ही काय करता. मग काय नाही, मुलं सांभाळतो, असं काहीतरी सामाजिक काम चालू केले. आणि मग ते म्हणायचे मग पुढे काय, मुलीला काय करावं लागेल. मुलीला काय नाही, 20-25 लोकांचा तर स्वयंपाक करायचा, बाकी काय जास्त काम नाही, दुसरं काय नाही. त्यांची आई व्हावं लागेल, आयुष्यभर कोणतीही तक्रार न करता लग्न करावं लागेल. मग ते म्हणायचे तुम्हाला सांगू आम्ही. परत काय त्यांचे फोन यायचे नाही. 2-3 दिवस निघून गेल्यानंतर म्हटलं अरे पेट्रोल पण चाललंय आणि बाकी वेळ पण चाललाय, मग काय करायचं म्हटलं. मुलीला आता फोनवर व्हिडिओ कॉल करायचा म्हणलं. कोरोनाच्या आधी आम्ही ठरवलं होतं की व्हिडिओ कॉलवर सगळं करायचं. मग व्हिडिओ कॉलवर मुलगी पाहायला सुरुवात केली की म्हटलं आम्ही असं असं काम करतो, मुलगी पाहायला यावं का. मग मुलीनं हो म्हटलं. मग अर्चना नावाच्या मुलीशी आम्ही मुलगी पाहायला गेलो. आता ड्रेसच नव्हता. मग सकाळी 10 वाजता दुकान उघडायची वाट बघितली. कॉटन किंगच्या दुकानावर गेल्यानंतर एक पिवळं शर्ट आणि एक काळी पॅन्ट घेतली. म्हटलं पिवळं शर्ट जमलं तर म्हणलं हळदीला होईल, नाही जमलं तर म्हणलं वापस येऊ. आणि मग मुलगी पाहायला गेल्यानंतर तिचे आईवडील असे बसले. आता तिचं 19-20 वर्ष वय, बिचारीला काहीच माहीत नाही. आईवडील म्हणले की लग्न करायचं, ह्या वर्षी बसून ठेवलं समोर. तिला विचारलं की ती कशालाही होच म्हणायची. म्हटलं हे चांगलं झालं, काही म्हणलं ती मुलगी होच म्हणायली. म्हटलं आयुष्यभर तक्रार करायची नाही, ह्या टीव लग्न करावं लागेल. तर ती म्हणली हो. बाहेर आलो, वडिलांना म्हणलं काहीच नका करू, मुहूर्त काढा. सोमवारी मुलगी बघितली, शुक्रवारी लग्न झालं 5 दिवसात. त्यात पुन्हा नोटाबंदी झाल्या. नोटाबंदी झाल्यानंतर 100 रुपयामध्ये आमचं सगळं लग्न आटोपलं. काहीच खर्च नाही. ज्याला म्हणलं आपापल्या भाकरी घेऊन या, जेवायला या, आशीर्वाद द्या आणि घरी जा. शुक्रवारी लग्न झालं. 3 दिवसात आम्ही स्नेहवनमध्ये होतो. आता स्नेहवन म्हणजे काय, तर 10 बाय 10च्या 2 रूम. तिथे आम्हाला झोपायला जागा नव्हती. माझी आईनं 3.5 वर्ष फक्त सोप्यावर झोपून काढले, कारण की खाली झोपायला जागा नसायची. एका रूममध्ये 16 मुलं झोपायची. आणि मग लग्न झाल्यानंतर बायकोला काय द्यायचं, तर बायकोला म्हटलं हे काम आहे, मुलांना आई म्हणून सांभाळायचे, कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही. आणि मग त्या अर्चना नावाच्या माऊलीने सगळ्या मुलांचा स्वयंपाक करायला सुरुवात केली. 19व्या वर्षी ती जवळपास 30 लोकांचा स्वयंपाक एकटी करायची. - 2017मध्ये कामाच्या लोडमुळे वाईफचं मिसकॅरेज झालं. आम्ही आमचं पहिलं बाळ गमावलं. पहिलं बाळ गमावल्यानंतर डॉक्टर कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांच्या दवाखान्यामध्ये आम्ही ट्रीटमेंटला म्हणून गेलो. ट्रीटमेंटला गेल्यानंतर आम्ही म्हटलं की आम्ही तर जगात कोणाचं काय वाईट केलं नाही, आमच्या आयुष्यामध्ये असा काळा दिवस देवाने का दाखवला असेल. आम्हाला माहिती नव्हतं काही की का असतं, कसं असतं. आणि पहिलं बाळ आम्हाला गमवावं लागलं. म्हटलं ठीक आहे, देवाची जी इच्छा असेल ते होतं. म्हणलं माऊलीच्या कृपेनं आजपर्यंत आपल्यावर जे संकट आले ते टळून गेले. जेव्हा एखादा खूप अंधकार दिवस तुमच्या आयुष्यात येतो ना,
त्या अंधकारा दिवसाच्या नंतर एक उज्ज्वल सूर्य निघणारा असतो, खूप चांगलं काहीतरी घडणार असतं. पण आपल्याला काय वाटतं की आपल्या दिवसात आज जे आजचा आपण विचार करतो की आज आपल्या संग चांगलं व्हावं, मला जे चांगलं पाहिजे, मला जे पाहिजे ते देव देत नाही, जे तुझ्यासाठी गरजेचं आहे ते देव देतो. आणि मग ते आम्ही हळूहळू अनुभव घ्यायला गेलो. डॉक्टर कुलकर्णींचा आमचा परिचय झाला. त्या म्हणले ते देशमाने म्हणजे तुम्ही तेच का जे मुलांसाठी काम करता? म्हटलं हो. ते म्हणले अहो तुमचा आम्ही 2 महिने झालं नंबर शोधते, नंबर सापडत नव्हता. म्हटलं का हो मॅडम? तर म्हटलं आम्हाला काही आंबे द्यायचे आहेत, काही फळं द्यायचे आहेत, तर तुम्ही घ्याल का मुलांसाठी? तर म्हटलं घेऊ. आणि मग त्या जोडल्या गेल्या. आम्ही आमच्या घरी आलो. 8 दिवसानंतर आम्ही कामाला लागलो. परत सगळा संसार सुरू झाला. एक दिवस एक भीक मागणारी मुलगी आमच्याकडे आली आणि मी म्हटलं हो असं काय हो, ही मुलगी भीक मागते, जेवण मागते? तर ती म्हटली काका आम्ही घरचे इकडं तिकडं भंगार वेचायला जातात आणि मग आम्हाला भीक मागायला पाठवतात की तुम्ही जेवण मागून आणा. तर म्हटलं हे तर फारच वाईट आहे, आम्हाला तर हे माहीत नव्हतं इतक्या दिवस. ज्या गावात आम्ही जन्माला आलो तर आमच्या आईने आम्हाला रोज ओंजळभर कोणीतरी गोसाव्याला, रोज ओंजळभर कोणाला तरी दान करायला शिकवलं. तर म्हटलं बाळा तू आतमध्ये ये. तिला स्वच्छ केलं, तिला ड्रेस दिला आणि आमच्या मुलांना घेऊन म्हटलं की चला आपण तिला बघायला जाऊ, ती कुठे राहते तर. आणि मग आमच्या स्नेहवनच्या पाठीमागे असे पालं होते, पालावरती मुलं राहायचे. आणि परत मग वाटलं की आपण जेव्हा म्हणतो भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर मग हे पण आपले बांधव आहेत, ह्या मुलांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. तर बायको म्हटली अहो आपल्याला झोपायला जागा नाही आहे, खायचे प्यायचे वांदे आहेत, अडचणी खूप आहेत, कसं करायचं? तर म्हटलं आपल्याला झोपायला जागा नाही, पण ते दिवसभर लेकरं आपल्याकडे राहू शकतात. गरिबी आहे पण स्वच्छ राहायला थोडी अडचणी असतात. आपल्याला जे करायचं ते आपण करूया. मग त्या मुलांसाठी आम्ही काम चालू केलं. वंचित ग्राम नावाचा नवीन प्रकल्प चालू केला. पहिल्या वर्षी 7 मुली, दुसऱ्या वर्षी 15 मुली, तिसऱ्या वर्षी आम्ही जवळपास 27 लेकरांना एज्युकेशनच्या प्रोसेसमध्ये आणलं आणि 2018पर्यंत असे 52 लेकरं आमच्याकडे झाले. आणि 52 लेकरं झाल्यानंतर आमचे वय काही तेवढे वेगानं वाढत नव्हते. लेकरं मात्र वयाच्या दुप्पटच वाढायला लागत होते. 25व्या वर्षी 50 लेकरं, 50व्या वर्षी किती होतील माहीत नाही. पण मग हे असं चालू असताना कामाचा ट्रेस खूप यायला लागला. परत 2018मध्ये प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली, 1.5 किलोचं बाळ झालं. 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली. रात्री 2 वाजता ॲक्टिवावर आम्ही डिलिव्हरीला गेलो. त्या डॉक्टर मॅडम म्हणल्या की तुम्ही का फार विचित्रच काम करताय. म्हटलं असं कुठं असतं का? म्हटलं काय झालं मॅडम? तर म्हटलं ही एवढी लहान मुलगी आहे, हिचं प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली, पहिलं ऑपरेशन झालं. म्हटलं अहो आमच्याकडे कामाचा लोड तेवढा आहे मॅडम, आम्हाला हाताखाली माणसं नाही आहेत, आम्ही दोघंच जण 30-40 लेकरं सांभाळतो. तर त्या म्हटलं की तुम्ही एक काम करा, म्हटलं हे बाळ तुम्ही तुमच्या तिथे झोपू नका, ह्या बाळासाठी काहीतरी वेगळी रूम करा आणि वेगळं राहायला सुरुवात करा. 10x10च्या 2 रूममध्ये जर तुम्ही याला झोपायला घेऊन राहिले तर याला इन्फेक्शन होईल. 15 दिवस याला काचात ठेवलं आहे. तर मी म्हटलं मॅडम काही झालं तरी आम्ही आमच्या आयुष्यामध्ये एक संकल्प घेतलेला आहे की आम्ही आयुष्यभर एकत्र राहू, आयुष्यभर एकत्र खाऊ आणि जे जेवण असेल ते माऊलीचा प्रसाद म्हणून सगळेजण एकत्र ग्रहण करू. अडचणी खूप आहेत, आमचा परिवार मोठा आहे, पण आमच्या आयुष्यात आम्ही हे तत्त्व स्वतःवर लादलेले आहेत. आम्हाला हे कोणीही जगाने लादलेले नाही आहेत. पण आम्हाला असं वाटतं की ही सगळी बाळं आमची आहेत. तर हे बाळ पण नवीन त्याच्यामध्ये एक ॲड झाले. ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. आणि मग थोडंसं अध्यात्माकडे गेलं की एक संत म्हणतात की हाड मांस की पेटी चाम में लपेटी, कोई बेना बेटा कोई बनी बेटी. ह्या जन्मापुरते आपण त्यांचे मायबाप असतो, पण त्याच्या अगोदर हजारो वर्षी त्यांचे जन्म झालेले असतात. 6 महिन्याच्या लेकराला असं वाजवलं की ते कळतं, हसतं, त्याचा काय हा पहिला जन्म नसतो. तर मी म्हटलं ह्या वर्षी ह्या जन्मात तो आपल्या पोटी आला आहे, त्याला तो संघर्ष कळायला पाहिजे. आणि मी त्या बाळाला घेऊन सोबत राहायला लागलो. सोबत राहत असताना त्या भीक मागणाऱ्या मुली दिवसभर आमच्याकडे यायच्या, बाळाला खेळवायच्या, नावधू घालायच्या, कामात मदत करायच्या आणि आमचं असं काम चालू होतं. मग डॉक्टर कुलकर्णीने आम्हाला एक दिवस बोलून घेतलं आणि ते म्हटले की आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे, आम्ही कशा प्रकारे तुम्हाला मदत करावी? तर मी म्हटलं सर आम्हाला हे काम आता आयुष्यभर करायचं आहे, आम्हाला जास्तीत जास्त मुलं एज्युकेशनच्या प्रोसेसमध्ये आणायचे आहेत, शिकवायचे आहेत. तर ते म्हणले तुम्हाला सगळ्यात जास्त कशाची अडचण आहे? तर मी म्हटलं आम्हाला काम करायचं आहे पण पुण्यासारख्या ठिकाणी जागा नाही आहे, जागेची फार मोठी अडचण आहे.
आमची जागा जिथं आहे, आमचं शेत आहे परभणीला, पण तिथे दुष्काळ असतो, पाणीच नसतं, तिथं बेसिक संघर्षच आम्हाला करावा लागेल. मुलं कधी शिकवायचे? आणि मग पुण्यामध्ये आता 4 वर्षापासून काम चालू आहे, तर आम्हाला पुणेच पुढचं कर्मभूमी निवडायचं आहे. तर आम्हाला जागा पाहिजे. तर ते म्हटले की आमच्या अशा आळंदीच्या पुढे 8 किलोमीटरवरती एक गाव आहे, त्या खेड्यामध्ये तुम्ही जाल का? जागा तुम्हाला पसंत पडते का बघून या. आम्ही जागा बघून आलो. तर आमच्या डोक्यात असं होतं की गावची जी 5-10 एकर जमीन आहे ती विकून टाकू आणि त्यांना म्हणू की 2 लाख रुपये गुंठ्यानं तुम्ही जागा विकताय, तर 1 लाख रुपये गुंठ्यानं आम्हाला द्या आणि 10 गुंठे जागा घेऊन तिथे मुलांना छान घर बांधूया, शिकूया. परत पांडुरंगाच्या मनात काहीतरी वेगळं चालत होतं आणि मग डॉक्टर कुलकर्णी म्हणले की 10 गुंठे तर आम्ही तुम्हाला आशीष देऊ. ही माणसं फार जगावेगळे असतात. काका जेव्हा आमच्याकडे आले होते तेव्हा बोलता बोलता ते म्हणून गेले की आमच्या वडिलांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना 70 एकर जमीन तेव्हा दान केली होती. काय मोठं हृदय असेल बघा ना. हे सांगायला नाही पाहिजे, त्यांची परवानगी नाही घेता मी ही बोललो, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. पण हे किती मोठं हृदय असणारी माणसं आहेत. मगाशी मी शिवमचा प्रवास आमचे अशोक काका मला सांगत होते की काकांनी काय कोण्या, आज माझं 33 वर्ष वय आहे आणि मी जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा शिवम सुरू झालेले. 23 वर्ष झाले आज. तुम्ही इथे बरेच जण 23 वर्षाचे असतात, तुम्ही जेव्हा जन्माला नव्हतात तेव्हा शिवम सुरू झालेले. आणि कोण्या संकल्पनेनं? तर तरुणांना काहीतरी द्यायचंय. जगात ज्येष्ठांसाठी कोणीतरी काम करतंय, बाकीच्या गोष्टी लोकांसाठी काहीतरी काम करतंय, पण ही जी तरुणाई आहे त्यांना काहीतरी चांगलं द्यायचे. सकस तरुण तयार झाले पाहिजे, ज्यांनी पुढे समाजासाठी काम करावं, नेतृत्व करावं. मला वाटतंय काकांजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. मी कर्मवीर भाऊराव पाटलांना नाही पाहिलं, पण तेवढ्याच मोठ्या हृदयाच्या माणसांना मी आज पाहिलं, त्यांचा स्पर्श मला झाला. आणि मग आमच्या आयुष्यामध्ये कुलकर्णी डॉक्टरांनी जेव्हा एंट्री केली होती, त्या कुलकर्णी डॉक्टरांचं व्यक्तिमत्वही मला माहीत नव्हतं. आणि ते म्हटले की तुम्हाला काय करायचं, कसं करायचं ते सांगा, 10 गुंठे तर आम्ही तुम्हाला आशीष देऊ. तर मला 10 गुंठे आशीष देऊ म्हणजे कसं काय आशीष देऊ? माझं आता तेव्हा 29 वर्ष वय होतं. आणि आम्हाला गप्पा मारणारे लोक इतके भेटले होते की फारच विचित्र. एक जण म्हटलं तुम्हाला ड्रेस देऊ, जूनमध्ये म्हटलं ऑगस्ट आले तरी ड्रेस दिले नाही. शेवटी आम्ही आमचे आणले. असे विचित्र माणसं भेटायचे की आव्हानं द्यायचे, आश्वासनं द्यायचे आणि निघून जायचे. मग तर आम्हाला वाईट वाटलं. मी म्हटलं हे म्हणतात 10 गुंठे देऊ, पण कसं काय करणार? तर ते म्हटले तुमचे सर प्लॅन तर सांगा. तर म्हटलं सर, खाऊ पिऊ घालायचं आहे आणि मुलं सांभाळायचं हे आमचं ध्येय नाही आहे. खाणं पिणं तर यांचं कुठंही होईल, पण त्याग, सेवा, समर्पणाच्या माध्यमातून चारित्र्य संपन्न तरुण घडावे, त्यांनी पुढे समाजाचं नेतृत्व करावं, ज्या मुलामध्ये ज्या स्किल आहेत त्याला तसं शिक्षण द्यावं. कारण की मला कवितेची आवड होती, पण घरची गरिबी असल्यामुळं, अडचणी असल्यामुळं मी कम्प्युटरमध्ये घुसलो, कम्प्युटरचं शिक्षण घेतलं, तिथं नोकरी करायला लागलो. पण मी कवितेत घुसलो असतो किंवा कविता करायला लागलो असतो, अजून चांगलं काहीतरी तिथे लिहू शकलो असतो, काहीतरी वेगळं करू शकलो असतो. मग असं वाटलं की आपण जे मुलं सांभाळतोय त्या प्रत्येकामध्ये ईश्वरानं काही ना काहीतरी चांगलं दिलंय. मग डॉक्टर कुलकर्णींना आम्ही सांगितलं की आम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये 200 मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणायचं. वय फार कमी होतं आणि फार जडजड वाक्य मी तेव्हा त्यांना बोलत होतो, पण मनामध्ये जे 4 वर्षापासून साचलं होतं तेच बोलत होतो की आम्हाला कमीत कमी 200 मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणायचं आहे. फक्त जॉब ओरिएंटेड एज्युकेशन द्यायचं नाही, तर त्यांनी उद्योग चालू करावे, स्वतःचे स्टार्टअप चालू करावे, असं प्रशिक्षण त्यांना द्यायचं आहे. स्किल डेव्हलपमेंटवरती शिक्षण द्यायचं आहे. ज्या मुलामध्ये जसं कलागुण आहे तसं शिक्षण त्याला द्यायचं आहे. मग म्हटले तुम्ही आत्ता काय करताय सांगा. तर आमच्याकडे पहिल्यापासून 2 पॅरलल एज्युकेशन सिस्टीम रन करतो. मुलं शाळा कॉलेजमध्ये जातात, शाळा कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण होतं, अकॅडमिक्स तिथे कंप्लीट होतं आणि त्याच्यानंतर मग स्नेहवनचं काम चालू होतं. मग स्नेहवन नेमकं काय करतं? तर मागच्या 8 वर्षापासून आमच्याकडे टी व्ही कोणी पाहत नाही, मागच्या 8 वर्षापासून आमच्याकडे मोबाईल कोणी पाहत नाही. मग आम्ही काय करतो?
तर आमच्याकडे 20 पुस्तकांची लायब्ररी सुरू झाली. आज जवळपास 15,000 पुस्तकं आमच्याकडे आहेत. आणि फक्त पुस्तकं जमा करायचे नाही, तर मग वेगवेगळे उपक्रम कसे राबवायचे, तर मनाला, बुद्धीला आणि शरीराला चांगला सकस आहार मिळायला पाहिजे. मनाच्या, बुद्धीच्या, शरीराची डेव्हलपमेंट कशी होईल यावरती आम्ही आमचे छोटे छोटे मॉड्यूल्स बनवायला सुरुवात केली. वन मूवी वन बुक नावाचा कन्सेप्ट असतो, ज्याच्यामध्ये प्रत्येक मुलाने आठवड्यात एक पुस्तक वाचायचं असतं. आठवडाभर जो पुस्तक वाचतो त्याला रविवारी एक चांगला पिक्चर दाखवला जातो. पण ज्याला पिक्चर पाहायचा आहे त्यानं पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं. माझी बायको सिरियल बघत नाही, माझी बायको पिक्चर बघत नाही, पण घरातल्या कोणालाही जर पिक्चर बघायचा असेल, टी व्ही बघायची असेल रविवारी 3 तास, तर त्याला आठवडाभर पुस्तक वाचावं लागतं. मग असं करत असताना आमच्या 8वी 9वीच्या मुलांनी मृत्युंजय, छावा, पानिपत, रिच डॅड पुअर डॅड सगळं वाचायला सुरुवात केली आणि हळूहळू मुळं घडायला लागले. मग वाचलं की नाही वाचलं कसं कळेल, तर मग रिंगण म्हणून ॲक्टिव्हिटी असते. आपण बघतो माऊलीच्या रिंगणामध्ये घोडा असा पळतो, आमचे मुलं सगळे गोल रिंगणात बसतात आणि ज्यानं जे पुस्तक वाचलं त्याच्यावर त्यानं 5 मिनटं बोलायचं असतं. MSc झाल्यानंतर मुलं ग्रुप डिस्कशन करतात की जॉब लागायला पाहिजे, आत्मविश्वास वाढायला पाहिजे. आमचा 6 वर्षाचा मुलगा 500 लोकांसमोर बोलतो आणि मग त्याच्या जडणघडणीवरती आम्ही काम करायला सुरुवात करतो. जेव्हा जूनमध्ये मुलगा आमच्याकडे येतो, जून जुलै फक्त त्याला ऑब्झर्व केलं जातं की हा कसा आहे, किती चांगल्या शिव्या देतो, कसा हसतो, कसा बोलतो, माझा उद्धार करेल का नाही करेल. आणि ह्या सगळ्यामधून मग ऑगस्टपासून त्याच्यावर काम चालू होतं की याला कशाची गरज आहे, तशी पुस्तकं त्याला वाचायला दिले जातात. रिंगण झाल्यानंतर रिंगणामध्ये मुलं गोल बसतात, जे पुस्तक वाचलं त्याच्यावर बोलतात. माझी आई, माझं गाव, माझी शाळा, त्याच्यावर त्याने मत मांडायचं असतं आणि याच्या माध्यमातून मुलांचा नॉलेज शेअरिंग होतं, खूप चांगला आत्मविश्वास त्यांचा वाढतो. त्यानंतर फॉर दी पीपल बाय दी पीपल नावाची कन्सेप्ट आमच्याकडे असते. आपण लोकशाही म्हणतो, पण ती लोकशाही जगताही आली पाहिजे. मग मुलांना त्या व्हॅल्यूज कशा शिकवायच्या, मुलांच्या सॉफ्ट स्किल, मॅनेजमेंट स्किल, लिडरशिप क्वालिटी कशा डेव्हलप करायच्या, तर आमच्याकडे आमचा पूर्ण प्रकल्प सगळं मुलं रन करतात. आमची 15,000 पुस्तकांची लायब्ररी 7वीचा मुलगा मॅनेज करतो. आमची 20 कम्प्युटरची लॅब 8वीचा मुलगा मॅनेज करतो. आमच्या संस्थेचं पूर्ण अकाउंट्स आमचा BCA सेकंड इयरचा मुलगा मॅनेज करतो. आमच्या संस्थेचं पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन BCA सेकंड इयरचा दुसरा मुलगा मॅनेज करतो. तर अशी हायरार्की बनवलेली की प्रत्येक मुलांनी मुलांसाठी काम करावं. मुलाची पेन संपली तर मुलांनी मुलाकडून घ्यायचं असतं, माझ्याकडे यायचं नसतं. मुलांनी मुलांना जेव घालायचं असतं, शाळेत नेऊन सोडायचं असतं आणि त्याच्या माध्यमातून त्याचं नेतृत्व संवर्धन केलं जातं. त्याने कसं बोलावं, किती मोठा माणूस आला तरी मुलांनीच पुढे यायचं असतं, मुलांनी सगळा प्रकल्प दाखवायचा असतो आणि याच्या माध्यमातून मुलं चांगले घडले जातात. त्यानंतर ज्या मुलांमध्ये जसा कलागुण आहे तसं मुलांना शिक्षण द्यायचं. मग शाळेनंतर आमच्याकडे दुसरी 12 शिक्षकांची वेगळी टीम आहे. आता माझ्याकडे जपानचे शिक्षक आहेत. तुम्ही त्या फोटोमध्ये बघितलं असेल की तो केनियाचा एक जण आहे, तो जपानचा एक जण आहे. हे मुलं तिथं सेवा द्यायला आले की मला काहीतरी वेगळी सेवा द्यायची आहे, शिकवायचं आहे. मग शाळेनंतर आम्ही मुलांना दुसरे 10 विषय शिकवतो. मुलांना मलखांब शिकवला जातो. आता आमचा सुरत नावाचा मुलगा मलखांबामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 3रा आला. मुलांना लाठीकाठी शिकवली जाते, मुलांना संगीत शिकवलं जातं, शास्त्रीय संगीतासोबत तबला आणि मृदंगही शिकवला जातो. मुलांना डेअरी फार्मिंग शिकवली जातं, मुलांना ऑर्गॅनिक फार्मिंग शिकवलं जातं. मुलांना त्याच्यानंतर कुकिंगसुद्धा शिकवली जातं. कधी बायकोसोबत भांडणं झाले तर आपण उपाशी राहू नये याची सोयसुद्धा तिथं केली जाते. आणि मग आम्हाला असं वाटतं की मुलं चांगले घडावे यासाठी आमच्याकडे तिथे एकत्र कुटुंब पद्धती आहे. सगळेजण जवळपास 60 ते 70 जण रोज एका पंक्तीमध्ये जेवतात. आमची 5 वर्षाची मुलगी आहे, ती त्याच पंक्तीमध्ये जेवते. तिनं स्वतःचं ताट स्वतः घ्यायचं असतं, स्वतःचं ताट स्वतः धुवायचं असतं, स्वतःचं अंथरूण स्वतः करायचं असतं, सगळ्यांमध्ये राहायचं असतं. आणि जगाला उपदेश देण्यापेक्षा आपण स्वतः जगायला पाहिजे. आम्हाला असं वाटतं की प्रत्येकाच्या मुलाला जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण मिळावं. आमची 1ली ते 4थीची मुलं जिल्हा परिषद शाळेत जातात, त्याची गुणवत्ता वाढावी, त्याला कसं सक्षम करता येईल. आम्ही स्वतःची 5 वर्षाची मुलगी आम्ही आता जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकली. ती त्या मुलांसोबत सेम शाळेमध्ये जाते आणि एकत्र जेवण, एकत्र जीवन ह्या कुटुंब पद्धतीमध्ये आम्ही वाढतो. हे सगळं सांगितल्यानंतर डॉक्टर कुलकर्णी म्हटले की तुम्हाला काय गरज आहे ते नेमकं शॉर्टकटमध्ये सांगा. तर मी म्हटलं सर आम्हाला जागा पाहिजे. तर ते म्हटले किती जागा पाहिजे. तर मी म्हटलं सर आम्हाला कमीत कमी 2 एकर जागा पाहिजे, ज्याच्यावरती आम्ही आमचे पुढचे 200-300 मुलांचा प्रकल्प उभा करू शकतो.
आता माझं 29 वर्ष वय होतं. डॉक्टर कुलकर्णी म्हटले की देऊ आम्ही तुम्हाला जागा. आता ते इतक्या सहजगत्यानं म्हटले 2 एकर जागा म्हणजे 2 ते 3 कोटी रुपयाची जागा आळंदीसारख्या ठिकाणी कोण कोणाला देणार. आम्ही घरी आलो, बायकोला सांगितलं, म्हटलं जेवायला वाढ. आज सर फार काहीतरी मोठं बोललेत, पण म्हटलं ना मला नाही वाटत की म्हणलं हे काहीतरी होईल म्हणून. 4 महिने निघून गेले, आम्ही आमचा तो विषय विसरून गेलो. 6 महिन्यानंतर त्यांचा फोन आला की अहो देशमाने काय झालं, तुम्ही जागेचं बोलले होते. तर म्हणलं डॉक्युमेंटेशन करून घ्या. परत 6 महिने डॉक्युमेंटेशनला लागले. फेब्रुवारी 2029मध्ये डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांनी 2 कोटी रुपयाची जागा आम्हाला दान केली. आपण तक्रार करत बसतो की मी सुरुवात करेल तर मग समाजाचा सपोर्ट मिळेल का नाही मिळेल. मला असं वाटतं आपण जर चांगलं पेरलं तर जगात कोणाचीही ताकद नाही की चांगलं उगवण्यापासून रोखण्याची. तुम्ही जर चांगलं पेरलं तर चांगलंच उगवेल. तुम्ही जर आंब्याचं झाड लावलं ना तर आंब्याचंच झाड उगवेल. तुम्ही जर दुसऱ्याचे धुरे कोरले ना तर तुमचं पोरगं 100% दारूच पिणार, दुसरं काहीच नाही करणार. तुम्ही जर चांगलं पेरलं तर चांगलं उगवेल. हे जग पूर्ण कर्म सिद्धांतावर चालते. तुमचे जर कर्म चुकले तर देवाच्या बापालाही माफ करता आलं नाही. स्वतः दत्त होते पण एकही मातेला नव्हतं. पुत्र वियोगाने मरण्याचा श्राप त्यांना मिळाला. मग आम्हाला असं वाटतं की बाबा आपले कर्म चांगले असायला पाहिजे. कोणी भक्तीमधून ईश्वराच्या जवळ जायचा प्रयत्न करेल, कोणी ज्ञानामधून ईश्वराच्या जवळ जायचा प्रयत्न करेल. आपण आपले कर्म जास्त पवित्र करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्यावर पांडुरंगाची कुठेतरी कृपा होईल ह्या जन्मात. नाही झाली तर पुढच्या जन्मात तरी होईल. पण त्याचं नाव घेत घेत आपल्याला काय करता येईल ते आपण करूया. पण जी जागा मिळाली त्या जागेची अजून एक वेगळी मजा होती. बायको म्हटली की जागा कशी हो, तर म्हटलं खूप पैसा झाल्यानंतर लोक म्हणतात की वी विल स्टे विथ नेचर. मस्त डोंगरात जाऊ, झाडं येतं, घर बांधू. आणि जी जागा होती तिथे सगळे येड्याबाबळीची झाडं होती. रस्ता नाही, पाणी नाही, लाईट नाही, गॅस नाही, दूध नाही, सिक्युरिटी नाही, काही नाही. आजूबाजूला 2-2 किलोमीटर एकही घर नाही. तर म्हटलं आज जर हिला असं सांगितलं तर म्हटलं आज संध्याकाळी सोडून जाते, उद्या तर राहायचं वांदच. पण मग कोणतीही समस्या आयुष्यात आल्यानंतर सिलेबस सेट करणाऱ्याला माहीत असतं की हा विद्यार्थी हे झेपू शकतो. आणि मग तुमच्या आयुष्यात जेव्हा संकट येतात आणि ज्यांना संकट पाठवलेले असतात त्याला माहीत असतं की तुम्ही हे सक्षमतेनं पेलू शकता. स्वामीजी त्याला अमृताचे पुत्र म्हणतात की तुम्ही अमृताचे पुत्र आहात, तुम्ही स्वतःला कमी नका लेखू. तुमच्यामध्ये राम आहे. आणि मग ह्या देहातला राम निघून गेला की ह्या देहाला लोक बॉडी म्हणतात. आणि मग राम जर तुमच्यामध्ये असेल तर त्या रामावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि आपले कर्म करत राहायला पाहिजे. आणि मग आमचं काम आम्ही परत चालू केलं. फेब्रुवारी 2019मध्ये जागा मिळाली. मार्चमध्ये आम्ही ठरवलं की जूनच्या आधी तिथं राहायला जायचं. हातामध्ये फक्त 3 महिने होते. 3 महिन्यामध्ये येड्याबाबळीचे झाडं सगळे JCBनं साफ केले आणि म्हटलं आता पत्राचे शेड उभे करू आणि तिथे राहायला जाऊ. पण मग समाजामध्ये खूप चांगले माणसं असतात. 3 वर्षामध्ये जे लोक जोडले होते त्या सगळ्यांनी मदत केली आणि एक 4000 स्क्वेअर फीटचं पत्राचं घर आम्ही तिथे उभं केलं आणि तिथं राहायला गेलो. राहायला गेल्यानंतर वर्षभर पाणी नव्हतं. 7 ते 8 किलोमीटरहून पाणी विकत आणावं लागायचं. आम्ही तिथं असे जमिनीवरती खड्डे करायचो आणि खड्ड्यामध्ये असं डोंगरावरून पाझरून येणारं पाणी तिथे जमा करायचो. तिथे गेल्यानंतर बायकोला म्हटलं की तू किती लोकांचा स्वयंपाक बनवशील. तर ती म्हटली तुम्ही जेवढे सांभाळाल तेवढ्यांचा स्वयंपाक मी बनवेल. आणि 50 मुलं आम्ही तिथे सांभाळायला सुरुवात केली. तेव्हा माझं वय 29 वर्ष वय होतं आणि तिचं साधारणतः 21-22 वर्ष वय होतं. आणि 50 मुलं झाले, संसार सुरू झाला. पण त्या जंगलामध्ये गॅस मिळायचा नाही. मग सगळा स्वयंपाक बायकोला चुलीवर बनवावा लागायचा. 50 लोकांचा स्वयंपाक ती एकटी चुलीवर बनवायची, बाकीचे कामं आम्ही करायचो. दिवे लावायचे रात्री. आणि तिथे मग एक दिवस बिबट्या आला. बिबट्या आल्यानंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि आम्ही म्हटलं की आपण आता बेसिक गोष्टींवर काम करायला पाहिजे. जो दुसऱ्यावरही अवलंबला त्याचा कार्यभार बुडाला, जो स्वतःची कष्ट गेला तोची भला. दुसऱ्यावर अवलंबून काही होणार नाही. आपल्याला कोणीतरी लाईट आणून देईल, आपल्याला कोणीतरी पाणी आणून देईल, मग आपले दिवस चांगले होतील. कोणताही देवदूत तुम्हाला मदत करायला येत नाही. देवाने तुम्हाला हात दिलेत, तुम्ही स्वतः कष्ट करायला पाहिजे.
कष्टाला कोणताही शॉर्टकट नसतो, कष्टालाही कोणताही पर्याय नसतो. आणि हे गोष्ट आम्हाला मुलांनाही शिकवायची होती. आणि मग ज्या ज्या समस्या आमच्या तिथं आल्या आम्ही त्याच्यावर काम करत गेलो. तर आमच्याकडे लाईट मिळाली नाही. आज स्नेहवनमध्ये 70 किलोवॅटचा सोलारचा प्रोजेक्ट आहे आणि स्नेहवन 100% 2 एकरचं पूर्ण सोलारवर चालते. आम्ही बाहेरची इलेक्ट्रिसिटी वापरत नाही. आम्ही नॉनव्हेज कोणी खात नाही, सगळे माळकरी आहोत. आमच्याकडे कोणी आलं तरी त्याला आम्ही माळ घालत असतो. मटण कोणी खायला अलाउड नाही. ते सर मागाचं सर म्हटलं की तू दारू का पितो, आम्ही त्याला मग विचारतच नाही, त्याला पहिलं पाणीच पाजतो. त्याला म्हणतो दारू इथं चालतच नाही, तुला प्यायचे असले तू बाहेर जाऊन पे बाबा, इथं नको करू. सत्संगतीत राहायचं, चांगले विचार करायचे. तुला जर ते पडत नसेल तू दुसरा मार्ग निवड. आणि मग तिथे मुलांना चांगला आहार मिळावा यासाठी आम्ही एके गायीपासून गौशाळा चालू केली. आज जवळपास 20 गिरगाई आमच्याकडे आहेत, जिथे मुलांना रोज A to मिल्क खायला असतं. मुलं स्वतः दूध काढतात, दुधाचं पनीर बनवतात, पनीरच्या भाज्या बनवतात. आणि मग बायकोचा जो प्रश्न होता की बाबा स्वयंपाक करायला फार अडचण येते, आम्ही बायोगॅसचा प्लॅन्ट तिथे लावला. आज जवळपास 100 मुलांचा स्वयंपाक होईल एवढा बायोगॅस आमच्याकडे तयार होतो. बायोगॅसचा प्रोजेक्ट बीच्या इलेक्ट्रॉनिकच्या मुलांना, केमिकलच्या मुलांना असतो. तर आमचा 9वीचा मुलगा तिथं बायोगॅसचं pH चेक करतो, 9वीचा मुलगा तिथे ते फिडिंग करतो, 9वीचा मुलगा बायोगॅस तयार करतो. हे सगळं प्रॅक्टिकली चालतं. हे बघण्यासाठी तुम्ही स्नेहवनला येऊ शकता. त्यानंतर दुसरं काय, तर मग आपलं जे स्वप्न होतं की मुलांना क्वालिटी एज्युकेशन द्यायचं आहे, की 3 लाख रुपये भरून ज्या चांगल्या शाळांमध्ये जे शिक्षण मिळतं आहे ते सगळं शिक्षण आपल्याला स्नेहवनमध्ये द्यायचं आहे, तेही मोफत द्यायचं. आज 75 वर्षानंतर जर आपण हे स्वप्न पूर्ण नाही करू शकत तर मग मला वाटतं आहे की हे कुठेतरी समाजाचं अपयश आहे. तर त्यासाठी आपण दुसऱ्याला नाव ठेवत बसण्यापेक्षा आपण आपल्या परीने काय करता येईल ते करूया. आणि मग तिथं आम्ही काम करायला सुरुवात केली. पहिल्यांदा मुलांना संगीताची आवड होती, आम्ही तिथे संगीत रूम तयार केली. त्याच्यानंतर मुलांना सायन्समध्ये आवड होती, आम्ही तिथे सायन्स रूम मुलांसाठी तयार केली. मुलांना इलेक्ट्रॉनिक्स फिजिक्समध्ये आवड निर्माण झाली, आम्ही तिथे इलेक्ट्रॉनिक्स रूम मुलांसाठी तयार केली. त्याचबरोबर मुलांना उद्योजकतेचं प्रशिक्षण द्यायचं आहे, एंटरप्रेन्योरशिपचं प्रशिक्षण द्यायचं आहे. यासाठी आमच्याकडे 20 शिलाई मशीनचा मोठा प्रोजेक्ट आहे. मुलांना गारमेंट इंडस्ट्री शिकवली जाते, मुलांना फॅशन डिझायनिंग शिकवलं जातं. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पोरांनी शेती रिलेटेड उद्योग शिकावे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण कांदा उगवतो आणि जेव्हा आपल्याकडे भाजी बनवायची असते तेव्हा आपण दुकानातून मसाल्याची पुडी आणतो. हा गॅप कुठेतरी निघून जावा. शेतकऱ्यांच्या पोरांनी स्वतः मसाले बनवायला शिकवावं, शेतकऱ्यांच्या पोरांनी स्वतः तेल काढायला शिकावं. त्यासाठी आम्ही तिथे 5 मशीन घेतल्या. तेल कसं काढायचं, पापड कसे बनवायचे, मसाले कसे बनवायचे, डाळ कशी बनवायची, आणि हे रोज मुलांना तिथे शिकवलं जातं. त्यानंतर ग्लोबल क्लासरूम नावाचा कन्सेप्ट आम्ही मागच्या जूनमध्ये चालू केला, ज्याच्यामध्ये बाहेरच्या देशातले मुलं येऊन मुलांना शिकवतात. आमच्याकडे सकाळी 6 वाजता दिवस चालू होतो, 6:30 वाजता पहिला क्लास इंग्लिशचा होतो. आमच्या 8वी 9वीचे मुलं त्या बाहेरच्या देशातल्या लोकांसोबत आता इंग्लिशमध्ये बोलतात, संवाद साधतात. त्याच्यातला न्यूनगंड निघून गेला आहे. आणि जे बाहेर देशातले लोक येतात त्यांना सकाळी पहिलं खाली आले की त्यांना म्हणावं तर रामकृष्ण हरी. त्यांचा दिवस रामकृष्ण हरीपासून सुरुवात होतो. त्यांनी भाकर भाजी खायची असते, भारताची संस्कृती समजून घ्यायची असते, आपल्या देशातलं काय चांगलं हे आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांच्याकडून फक्त इंग्लिश बोलायची कला घेत असतो, बाकी दुसरं काही घेत नाही. आणि मग हे सगळं चालू असताना समाजातले बरेच चांगले माणसं आम्हाला भेटले आणि आता तिथे जवळपास 200 मुलांचे हॉस्टेल आम्ही उभे केले. पहिलं 100 मुलांचं हॉस्टेल आम्ही जूनमध्ये उभं केलं. डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. 100 मुलांची सोय होईल एवढी कॅपॅसिटी त्याची आहे. त्यानंतर आत्ता डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही 100 मुलींचं वसतिगृह तिथे चालू केलं. आता यावर्षीपासून आम्ही मुलींसाठीही तिथे रेसिडेन्शियल काम चालू केलं आहे आणि 200 मुलांची सोय होईल एवढी तिथे कॅपॅसिटी तिथे आहे. आता याच्यापुढे अजून जास्तीत जास्त चांगलं काम करायचं आहे, अजून जास्तीत जास्त मुलांना मेनस्ट्रीममध्ये आणायचं आहे. बरं, हे का करायचं आहे तर कोणत्याही पुरस्कारासाठी करायचं नाही, कुठेतरी नाव लौकिक व्हावं म्हणूनही करायचं नाही आहे. आपल्याला ईश्वराने संधी दिली आहे, आम्हाला ईश्वराने ह्यासाठी निवडलं, हे आमचं भाग्य आम्ही समजतो की देवाने आमच्यासाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट केली आहे की आम्हाला ह्या कामासाठी निवडले. नाही तर कुठेतरी 2 BHK फ्लॅटचे लोन फेडण्यामध्ये आमचं अख्खं आयुष्य निघून गेलं असतं. आणि आता मग फार
कृतार्थतेने तिथे जगता येतं. सकाळी 6 पासून रात्री 12पर्यंत मागच्या 8 वर्षापासून काम चालतं. एकही रविवारी सुट्टी घेतलेली नाही, एकही शनिवारी सुट्टी घेतलेली नाही, कोणाच्या मैतीला गेलेलं नाहीत, कोणाचे लग्न केलेलं नाही. मी तर गेलोच नाही, बायकोलाही जाऊ दिलेलं नाही, तीही गेलेली नाही. तिनंही आत्तापर्यंत कधी म्हणले नाही की लग्न होऊन 7 वर्ष झाले साहेब, कधीतरी लोणावळा दाखवा, कधीतरी माथेरानला घेऊन फिरायला घेऊन जा. त्या माऊलीने हे समर्पित भावनेने तिथे काम केलं आणि आज जवळपास 200 मुलांचं तिथे आम्ही जबाबदारी घेतो. 55 मुलं राहणारे आहेत. त्याबरोबर वंचित ग्राम नावाचा प्रकल्प चालतो, जो भीक मागणाऱ्या मुलींसाठी असतो. तिथे जवळपास 70 मुलींची आम्ही जबाबदारी घेतो. त्यानंतर ज्ञानछत्र नावाचा प्रकल्प आम्ही चालू केला की या मुलांना कुठेतरी परत वापस देण्याची सवय लागायला पाहिजे, समाजातून परत कार्यकर्ते तयार व्हावे, यासाठी आम्ही एका गावातून मुलं निवडत नाही. आता जवळपास 10 जिल्ह्यातून आणि 20 गावातून मुलं आमच्याकडे आहेत. स्वतः दर मे महिन्यामध्ये आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरतो. कोणताही राजकीय, कोणताही बाकीच्या पक्षाचं, कोणाचंही संघटनेचं पत्र चालत नाही. जेन्युनली मुलाचं घर जाऊन बघायचं, त्याच्याशी गप्पा मारायच्या आणि त्याला वाटलं की हे गरजू आहे तर त्याला एका ड्रेसवर निवडायचं आणि त्याच्या पुढच्या पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतची पूर्ण जबाबदारी स्नेहवन घेतं. आणि त्यानंतर मग ज्ञानछत्र नावाचा प्रकल्प आम्ही आदिवासी मुलींसाठी केला. आदिवासी मुलींना आमचे मुलं जाऊन शिकवतात. त्यानंतर नवचेतना नावाचा प्रकल्प आम्ही आत्ता बंगाली लोक तिथे काही वर्कर आहेत त्यांच्या मुलांसाठी चालू केला. त्यांचे मुलं रोज आमच्याकडे 4 तास येतात. आमच्या मुलांचं कॉलेज झालं की त्यांच्यासाठी ते 4 तास परत ओपन स्कूल शिकवतात. ओपन स्कूलमध्ये त्यांना ज्ञान देतात. त्यानंतर त्या भागामध्ये बऱ्याच आरोग्याच्या समस्या होत्या. त्यासाठी आम्ही तिथे एक फिरता दवाखाना चालू केला आणि दर महिन्यामध्ये मोठं आरोग्य शिबिर आम्ही तिथे घेतो, ज्याच्या माध्यमातून तिथे बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होतो. तिथे छोटीशी कम्प्युटर लॅब बनवली. त्याच्या माध्यमातून त्या जंगलामध्ये जिथं आजूबाजूला 2 किलोमीटर घर नाही तिथे हायस्पीड इंटरनेट आमच्याकडे आहे. जवळपास 37 CCTV कॅमेरे त्या पूर्ण परिसरामध्ये लावलेले आहेत. इथं बसल्यानंतरही कोण कुठे काय बोलतं हे आम्हाला इथे बसल्यावर कळतं. टेक्नॉलॉजीला आम्ही तिथे जोडलं. आम्हाला असं वाटतं की मुलाचा एक हात कम्प्युटरवरती असावा आणि एक हात मातीमध्ये असावा, दोन्ही संस्कार त्याला मिळावेत. जगासोबत जोडून घेण्याची त्याच्यामध्ये ताकद असावी. आणि हे सगळं करत असताना समाजातले चांगले माणसं आपल्यासोबत आहेत म्हणून हे सगळं घडतं आहे. या देहाची काही पात्रता नाही, आमची स्वतःची काही लायकी नाही की आम्ही काहीतरी करतो म्हणावं किंवा आम्ही काहीतरी करतो आहे. तर ही सगळी पांडुरंगाची कृपा आहे. काकाजींसारख्या सगळ्या चांगल्या माणसांचे आशीर्वाद आहेत की जे हे काम पुढं जातं आहे. आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू. हॅलो, रामकृष्ण हरी. धन्यवाद दादा. यानंतर 2च प्रश्न होतील.